एकीकडे देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्याच्या स्थितीमध्ये काटकसरीने वागण्याचं आवाहन करतात, मात्र दुसरीकडे त्यांचेच कर्मचारी हे डिझेलची नासाडी करत असल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केलाय। नियमांना अनेक कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असताना देखील कर्मचारी बाजूच्या मोठ्या शहरामध्ये राहून ये-जा करतात आणि अशा कर्मचाऱ्यांची संख्या 9 ते 11 लाख आहे आणि यांच्या येण्या जाण्यासाठी वापरले जाणारे डिझेल हे पेट्रोल त्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे। त्यामुळेच खरोखरच डिझेल आणि पेट्रोल वाचवण्याचं असेल आणि त्यांना मुख्यालयामध्ये राहणं बंधनकारक करणं गरजेचं असल्याचं आमदार प्रशांत बंब म्हणाले। या संदर्भामध्ये त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णा खेंडे यांनी। महाराष्ट्रात असे अनेक कर्मचारी आहेत की जे लाखोंचं पेट्रोल आणि डिझेल वेस्ट करतायत असं प्रशांत बंब यांचं म्हणणं आहे। नेमके कोण कर्मचारी आहेत आणि का वेस्ट करतायत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। का असं तुम्हाला वाटतं आणि तुमचा मुद्दा नेमका काय आहे? बघा, सर्वप्रथम सन्माननीय पंतप्रधान महोदय आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे आपल्याला आवाहन केलेलं आहे त्याला प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की त्याचं पालन केलं पाहिजे। परंतु आज सर्वात महत्त्वाचं काय आहे, जसं संभाजीनगर जिल्हा आहे, इथे किमान 20,000 अधिकारी कर्मचारी ज्यांना त्यांच्या मुख्यालय म्हणजे गावातच राहण्याचा कायदा आहे, त्यांनी अशा वेळेला म्हणजे आत्ता बोलले म्हणून नाही, दररोजसुद्धा त्यांनी हे डिझेल पेट्रोल वेस्ट करू नये। परंतु आज ते दररोज अपडाऊन करतात आणि 20,000 व्हेकल्स दररोजचे विनाकारांचा लोड हा ट्रॅफिकवर येतो, डिझेल पेट्रोलवर येतो आणि ससे होलपोट होती पूर्ण नागरिकांची। माझी विनंती आहे आता सर्व अधिकारी कर्मचारी महोदयांना की बघा, तुम्ही 8-8, 10-10 वर्षापासून त्याच गावात राहतात असं सर्टिफिकेट देऊन तुम्ही सगळं केलेलं आहे, ठीक आहे, मागच्या गोष्टी नंतर बघता येतील। परंतु आता तुम्ही सन्माननीय पंतप्रधान महोदयांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे आपल्याला सूचित केलेलं आहे त्याचं तंतोतंत पालन करावं। प्रत्येकाने आपापल्या गावात राहायला जावं आणि डिझेल पेट्रोलच्या बाबतीमध्ये जे देशावर समजा जे काही गोष्टी असतील माननीय पंतप्रधान महोदयांचा जो हेतू असेल त्याला साध्य करण्याकरता मदत करावी। असं आहे की कायदा तुम्ही करता, अंमलबजावणी पण तुम्हीच करायचे, पण मग अंमलबजावणी तुमच्याकडून का होत नाही? नाही बघा, खरं म्हणजे ना, ह्या अंमलबजावणी ह्या आपले प्रशासकीय बाब असतात। ह्या आजच मीटिंगमध्ये आम्ही माननीय कमिशनर महोदय असतील, माननीय कलेक्टर साहेब असतील, तसल्या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत। ह्या सर्वांना तुम्हाला गावात त्यांनी सांगितलं होय पाठवावंच लागेल, आम्ही त्यांना पाठवू, नाही जर ते गेले तर त्यांच्यावर जे काही सर्व्हिसचे कायदे आहेत म्हणजे त्यांच्याप्रमाणे त्यांच्यावर शास्ती होईल। 9 ते 11 लाख कर्मचारी नियमानं ज्या गावामध्ये त्यांना नियुक्त केलं गेलेलं आहे त्या ठिकाणी राहणं हे त्यांच्यासाठी क्रमप्राप्त आहे। मात्र हे न करता शहराच्या ठिकाणी राहून ग्रामीण भागात जाऊन पेट्रोल डिझेल खर्ची घालतात असा त्यांचा आरोप आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।